नमस्कार भावी शिक्षकांनो, मी वर्षा आपल्यासाठी घेऊन आलेले आहे शिक्षक पात्रता परीक्षेला अत्यंत उपयुक्त असलेल्या विज्ञान या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न. चला तर मग करूया आजच्या सिरीजची सुरुवात. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रश्नांची उत्तरे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरायचं नाही. चला तर करूया आजच्या सिरीजची सुरुवात. तर चला पाहूया पहिला प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, मोतीबिंदू डॅश डॅश यातील दोषामुळे होतो. 4 पर्याय दिलेले आहेत: दृष्टपटल, पारपटल, नेत्रभिंग आणि पित्तबिंदू. तर यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. कोणत्या दोषामुळे मोतीबिंदू होतो? उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे नेत्रबिंदू, ऑप्शन नंबर 3. चला पाहूया पुढचा प्रश्न. दातांचा रक्तपिती रोग म्हणजे डॅश डॅश. पर्याय पहिला आहे रातांधळेपणा, दुसरा बेरीबेरी, तिसरा स्कर्वी आणि चौथा यापैकी नाहीये. करताय उत्तर कमेंट बॉक्समध्ये? ओके, तर चला याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे स्कर्वी. दातांचा रक्तपिती रोग म्हणजे स्कर्वी. चला पाहूया पुढचा प्रश्न. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? पहिला प्रश्न. पर्याय आहे हृदयविकार, दुसरा मधुमेह, तिसरा मूत्रपिंडाचा आजार आणि चौथा आहे रक्तदाब. तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मूत्रपिंडाचा आजार. चला पाहूया पुढचा प्रश्न. पपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढले? पहिला आहे कागदी लिंबू, दुसरा आहे पपई, तिसरा पेरू आणि चौथा आहे लिची. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पपई या फळापासून. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. डॅश डॅश यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. पहिला पर्याय दिले गव्हाचा मैदा, गाईचे तूप, तिसरा आहे कोल्ड्रिंकवर ऑइल आणि चौथा आहे आंबा किंवा फणस. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं कोल्ड्रिंकवरील ऑइल हे योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात? पहिला पर्याय तांबड्या, दुसरा आहे पांढऱ्या, तिसरा आहे हिरव्या आणि चौथा आहे निळ्या. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पांढऱ्या. चला पाहूया पुढचा प्रश्न. नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती? काय आहेत लिंग गुणसूत्रे? आपल्याला सांगायचे नर मानवाची लिंग गुणसूत्रे. ओके, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, एक्स आणि वाय. चला पाहूया पुढचा प्रश्न. गंडमाळा म्हणजे डॅश डॅश या ग्रंथींना आलेली सूज होय. पहिला आहे थायरॉइड, दुसरा आहे अड्रेनेल, तिसरा आहे वृषण, चौथा आहे थायमस. काय असेल योग्य उत्तर? थायरॉइड हे योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाची जर तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही टेलिग्राम लिंक पाठवलेली आहे, त्याच्यावर तुम्ही पाहू शकता. ओके, चला पाहूया पुढचा प्रश्न. 9वा प्रश्न आहे ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? पहिला दिलेला आहे डोळा, दुसरा दिलेला आहे कान, तिसरा दिलेला आहे मेंदू आणि चौथा दिलेला आहे अस्थि. योग्य उत्तर सांगायचे तुम्हाला. काय आहे? चला पाहूया 9वा प्रश्न. ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? पहिला पर्याय डोळा, दुसरा कान, तिसरा मेंदू आणि चौथा अस्थि. योग्य पर्याय निवडायचा आहे.
चला रिप्लाय करा कमेंट बॉक्समध्ये लवकर लवकर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे डोळा हे याचं योग्य उत्तर आहे. ओके. चला पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही? पहिला आहे जठर, दुसरा आहे लहान आतडे, तिसरा आहे यकृत आणि चौथा आहे फुफ्फुस. योग्य पर्याय निवडायचे तुम्हाला. याचं उत्तर प्रत्येकाला येत असेल. काय असेल उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, फुफ्फुस याचं योग्य पर्याय आहे. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? पहिला पर्याय आहे लोह, दुसरा रक्त, तिसरा फॉस्फरस आणि चौथा आयोडीन. काय असेल? लोहाची आवश्यकता असते. काय उत्तर आहे? लोह हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पेसमेकर हे डॅश विकार असलेल्या रुग्णाकरिता वापरले जाते. पहिला पर्याय दिलाय मूत्रपिंडाचा, दुसरा हृदयाचा, तिसरा यकृताचा आणि चौथा आहे मेंदूचा. कशासाठी यूज केला जातो? कोणत्या रुग्णाकरता यूज केला जातो? तर याचा योग्य पर्याय आहे हृदयाच्या. चला पाहूया पुढचा प्रश्न. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून डॅश बाहेर पडतो. आपण रोज कांदा कापतो, पण याचं योग्य उत्तर तुम्हाला किंवा माहीत असेल तर योग्य उत्तर करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तर काय येतं कांदा कापताना डोळ्यातून पाणी? स्त्रियांना उत्तरे माहीत असतील. उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. याचं योग्य उत्तर काय? अमोनिया. काय आहे याचं उत्तर? अमोनिया हे याचं योग्य उत्तर आहे. क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो? पहिला आहे रातांधळेपणा, दुसरा आहे पेलाग्रा, तिसरा आहे बेरीबेरी आणि चौथा आहे स्कर्वी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे स्कर्वी. BCG ही रोग प्रतिबंधक लस डॅश रोगावर वापरतात. कॉलरा, क्षय, पोलिओ किंवा हिवताप. तर याचं योग्य उत्तर आहे क्षय. पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? पहिला आहे हाडे, दुसरा आहे स्नायू, तिसरा आहे मज्जासंस्था आणि चौथा आहे त्वचा. तर याचं योग्य उत्तर आहे मज्जासंस्था. मानवी शरीरातील स्नायूचे वजन शरीराच्या वजनाच्या डॅश% आहे. किती टक्के आहे? 39%, 12%, 15% किंवा 18%. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरायचं नाहीये. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे 39%. ओके. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रथिने सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या अन्नपदार्थात आहेत? पहिला आहे डाळी, दुसरा आहे शेंगदाणे, तिसरा आहे सोयाबीन आणि चौथा आहे अंडे. तर सोयाबीन हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पक्षी सस्तन गटातील आहे? पहिला कबूतर, दुसरा शहमृग, तिसरा पेंग्विन, चौथा वटवाघूळ. तर याचं योग्य उत्तर आहे वटवाघूळ हे याचं योग्य उत्तर आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? पहिलं दिलेलं आहे माकड हाड, दुसरं दिलं आहे प्रगडा, तिसरं दिलं आहे फिमर आणि चौथं दिलं आहे अन्ननलिकेचे हाड. कोणतं असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, फिमर
हे याचं योग्य उत्तर आहे. मुर्दूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? महत्त्वाचा आहे प्रश्न. पहिल्याचं आहे बी, दुसऱ्याचं डी, तिसऱ्याचं सी आणि चौथ्याचं ई. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. हा प्रश्न सतत विचारला जातो. काय असेल याचं योग्य उत्तर? तर मुर्दूस हा विकार डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. खालीलपैकी कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही? काय दिलंय? होत नाही असं दिलंय, त्यामुळे योग्य उत्तर द्यायचं आहे. पहिला दिलेलं आहे कावीळ, दुसरं दिलंय मधुमेह, तिसरा पटकी आणि चौथा टायफॉइड. काय असेल? तर मधुमेह हे याचं योग्य उत्तर आहे. स्पायरोगायरा काय आहे? काय आहे? कवक आहे, शैवाल आहे, एकदल वनस्पती आहे का द्विदल वनस्पती आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे, सतत परीक्षेला विचारला जाणारा. लक्षात ठेवायचे शैवाल आहे. DNA सविस्तर रूप काय आहे? काय असेल DNA सविस्तर रूप? डेक्सोक्सिकेशन न्यूक्लिक ॲसिड, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड, डिऑक्झी न्यूक्लो ॲसिड, नन ऑफ दिस. काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा पाहूया प्रश्न. वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग कशामुळे येतो? पहिला आहे पाण्यामुळे, दुसरं प्रथिनामुळे, तिसरा आहे हरितद्रव्य आणि चौथा आहे यापैकी नाही. काय असेल याचं योग्य उत्तर? वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग हे हरितद्रव्यामुळे येतो. याचं उत्तर तर नक्कीच माहीत असेल तुम्हाला. पुढचा प्रश्न. पेशींच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात? पहिला आहे एड्स, कर्करोग, तिसरा कुष्ठरोग, चौथा मलेरिया. काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? कर्करोग, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. डॅडॅश या नावाचे डास चावल्यामुळे हत्ती रोग होतो. क्युलेक्स, ऑनिफिलस, एडिस किंवा यापैकी नाही. हा प्रश्न 8वीच्या विज्ञान पाठ्यपुस्तकामध्ये आहे. याचं योग्य उत्तर द्यायचं आहे. काय असू शकेल? तर याचं योग्य उत्तर आहे क्युलेक्स. डॅडॅश हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीरस किंवा केंद्र. जर तुम्हाला विज्ञान या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर 5वी ते 10वी विज्ञान विषयाचे पूर्ण पुस्तकं तुम्ही वाचू शकता. त्यामधलेच प्रश्न येतात, त्याबाहेरील कोणताही प्रश्न येत नाही. तर योग्य उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे पेशीभित्तिका. चला पाहूया पुढचा प्रश्न. डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे? एड्स, रेबीज, क्षय किंवा पोलिओ. कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर क्षय या रोगाशी संबंधित आहे. मानवी रक्तातील पाण्याचे प्रमाण किती? 22%, 90%, 24% किंवा 25%. योग्य उत्तर द्यायचं आहे. तर
90% हे योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो? 4 प्राण्यांची नावे दिलेली आहेत. गाय, म्हैस, डुक्कर किंवा उंदीर. योग्य उत्तर सांगायचं तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, उंदीर या प्राण्यामुळे प्लेग पसरतो. काय योग्य उत्तर आहे याचं? उंदीर. दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते? पहिला दिलाय सोडियम व मॅग्नेशियम, कॅल्शियम व फॉस्फरस, ऑक्साईड, चौथा आहे यापैकी नाही आहे. इथं टायपिंगमध्ये मिस्टेक झाली आहे. मॅग्नेशियम आणि ऑक्साईडसुद्धा. योग्य उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. तिथे आहे मॅग्नेशियम आणि थर्ड पर्याय ऑक्साईड. तर याचं योग्य उत्तर आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस. चला पाहूया पुढचा प्रश्न. मानवी त्वचेचा महत्त्वाचा घटक कोणता? पहिला आहे थायमिन, दुसरा आहे हिमोग्लोबिन, तिसरा आहे मेलॅनिन आणि चौथा आहे यापैकी नाही. तर मानवी त्वचेचा घटक कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे मेलॅनिन. चला पाहूया पुढचा प्रश्न. चयापचय क्रियेतील बिघाडामुळे कोणता रोग होतो? पहिला आहे मधुमेह, दुसरा आहे कर्करोग, तिसरा आहे संधिवात आणि चौथा यापैकी नाही. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे मधुमेह. स्वाईन फ्लू आजार कशामुळे होतो? H1N1, H1N2, H3N1 किंवा HN. कशामुळे होतो? योग्य उत्तर द्यायचे तुम्हाला. तर याचं योग्य उत्तर आहे H1N1. चला पाहूया पुढचा प्रश्न. मलेरिया आजारावर कोणत्या औषधाचा वापर करतात? पहिला पर्याय क्विनाइन, दुसरा ऑनोसिल, तिसरा क्रोसिन आणि चौथा आयोडीन. तर याचं योग्य उत्तर आहे क्विनाइन. पुढीलपैकी कोणती सवय आरोग्याला घातक आहे? पहिला आहे दात घासणे व नियमित आंघोळ करणे, शिळे अन्न टाळणे, तिसरा योग्य वेळी व्यायाम करणे आणि चौथा आहे फास्ट फूड खाणे. चला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. याचं योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे फास्ट फूड खाणे. चला पाहूया पुढचा प्रश्न. डॅश प्राण्याला कान नसतात. कोणत्या प्राण्याला कान नसतात? पहिला आहे बेडूक, दुसरा आहे सरडा, तिसरा आहे साप, चौथा आहे पाग. तर साप या प्राण्याला कान नसतात. डॅश ही कीटकभक्षी वनस्पती आहे. पहिली आहे घटपर्णी, दुसरा धोत्रा, तिसरा जलपर्णी आणि चौथा जारचंद. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे घटपर्णी. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण किती असते? पहिला आहे 35%, दुसरा आहे 65%, तिसरा आहे 80% आणि चौथा आहे 15%. किती असतं पाण्याचे प्रमाण मानवी शरीरातील? तर याचं योग्य उत्तर आहे 65%. चला पाहूया पुढचा प्रश्न. सिगारेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या कोणत्या अवयवास कर्करोग होतो? पहिला यकृत, दुसरा फुफ्फुस, तिसरा तोंडाचा, चौथा आतड्याचा. तर याचं योग्य उत्तर आहे फुफ्फुस. लाळेत असलेल्या स्त्रावाचे नाव काय? काय आहे? अमायलेज, दुसरं लेप्सिन, तिसरं लायपेज किंवा चौथं म्युकस. तर योग्य उत्तर आहे अमायलेज. मानवाच्या शरीरातील सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता आहे? पहिला आहे तळहात, दुसरा आहे तळपाय, तिसरा आहे नाक, चौथा आहे कान.
काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे कान. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही? क्षय, गोवर, मधुमेह, घटसर. तर याचं योग्य उत्तर आहे मधुमेह. त्यानंतरचा पाहू पुढचा प्रश्न. हिमोग्लोबिन कशाचे वाहन करते? लोहाचे, ऑक्सिजनचे, हिम्सचे किंवा प्रोटीनचे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते? पहिला आहे हृदय, दुसरा आहे फुफ्फुस, तिसरा आहे किडनी आणि चौथा यकृत. तर त्याचं योग्य उत्तर आहे फुफ्फुस. चला पाहूया पुढचा प्रश्न. पोलिओ हा रोग कशामुळे होतो? पहिला आहे विषाणू, दुसरा आहे जीवाणू, तिसरा आहे कवक आणि चौथा आहे कीटक. तर याचं योग्य उत्तर आहे विषाणू. चला पाहूया पुढचा प्रश्न. झाडाचे वय कशावरून ठरवतात? झाडाच्या बुंदाच्या घेरावरून, झाडाच्या उंचीवरून, झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून किंवा यापैकी नाहीये? तर 48चं योग्य उत्तर सांगायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो, झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे हे संयुक्त पण आहे? काय आहे? आंबा, वड, धोत्रा, बाबूळ. काय असेल याचे योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे बाबूळ, पर्याय क्रमांक 4. चला पाहूया पुढचा प्रश्न. वनस्पतीच्या खोडात डॅश डॅश पाणी व क्षार याचे वहन होते. काय? मूलकेशातून, पेशी आवरणातून, जलवाहिन्यातून किंवा पूर्ण कोशिकातून? काय असेल योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे मूलकेशातून. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ती पाहू शकता व इंस्टाग्रामवर तुम्ही तसेच टेलिग्रामवर त्याची PDF तुम्हाला मिळेल. धन्यवाद.